नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आपला नवीन चॅनल आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण या गेमचं नाव पाहिलं तर बस सिम्युलेटर इंडिया असं आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवर टाटाची MSRTCची लाल परी आपल्याला पाहायला मिळते. तसेच MH12D777 अशी आपल्याला एक नंबर प्लेट पाटी पाहायला मिळते. त्याच दरम्यान व्हिडिओला सुद्धा स्टार्ट केलं मित्रांनो आणि आपण पाहू शकाल या बसचं इंटिरियर सुद्धा इथे आम्हाला पाहायला मिळते. तसेच वायपर सुद्धा इथे आपल्याला चालताना पाहायला मिळतात. त्याच दरम्यान मी बसला सुद्धा स्टार्ट केलं मित्रांनो. तर पाहूया आपण हळूहळू एक एक गोष्ट आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तसेच मी या गेममध्ये MSRTCची लाल परी कशी काय ॲड केली हे सुद्धा मी व्हिडिओच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. त्यावर मी सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी आपण सिग्नल दिलेला आहे आणि आपली MSRTCची लाल परी इथे आपल्याला टर्न मारताना पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहू शकाल मित्रांनो, सुंदर वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पावसाचं इथे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. तसंच थोडासा वीज गरळाचा सुद्धा आपल्याला इथे आवाज येतोय आणि वीजसुद्धा चमकताना या गेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला इथे टर्न मारायचं मित्रांनो. तर राईट टर्न इथे मी घेतलेला आहे आणि आपण पाहू शकाल मित्रांनो, उजव्या कोपऱ्यात आपल्याला एक मॅपसुद्धा पाहायला मिळतो. त्या मॅपच्या आधारे मित्रांनो आपल्याला ही बस चालवायची आहे. तत्पूर्वी आपण पाहू शकाल थोडंसं टर्न घेण्यामध्ये इथे थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत. तर हळूहळू करून या बसला आपण टर्न घेतलेली आहे. तर मागणंसुद्धा आपल्याला एक लक्झरी बस येताना पाहायला मिळते. ये बघा मित्रांनो, बरोबर कट मारून ही बस आपल्याला ओव्हरटेक करून गेलेली आहे. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते. तसेच नवनवीन मोडसुद्धा आपल्याला या गेममध्ये पाहायला मिळतात. आता आपण पाहू शकाल पाऊस चालू आहे. थोड्याच वेळानंतर इथे आपल्याला सूर्य येताना सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो. आणि या बसचा आपण हॉर्न ऐकला असेल मित्रांनो, तर सुंदर हॉर्न आपल्याला पाहायला मिळतात. 3 प्रकारचे हॉर्न आपल्याला इथे दिलेले आहेत. आपण पाहू शकाल स्क्रीनवर 3 प्रकारचे आपल्याला इथे हॉर्न पाहायला मिळतात. तसेच खूप सारे सेटिंग आपल्या इथे पाहायला मिळतात. वायपरसुद्धा इथे ऑन आहेत आणि थोडंसं पावसाचं वातावरण आहे. वीज गरजाचा आवाजसुद्धा या गेमच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येतो. तसेच खूप सुंदर ॲनिमेशनसुद्धा आपल्या या गेममध्ये पाहायला मिळतात. आता मी कॅमेरा मोड इथे चेंज केलेला आहे आणि इंटिरियर इथे आपण पाहू शकाल. आणि आता मात्र इथे वातावरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा मी कॅमेरा अँगल चेंज करून तुम्हाला दाखवतो मित्रांनो की बाहेरचं वातावरण कसं पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण थोडंसं बस इथे आपल्याला ओव्हर कंट्रोल होत आहे मित्रांनो. हे बघा, कारण की पाऊससुद्धा पडलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, आपण डायरेक्टली डिवायडरच्या त्या साईडने गेलो होतो परंतु आपण इथे सुरक्षितरित्या बसला आपल्या कंट्रोलमध्ये केलेला आहे आणि वायपरसुद्धा इथे चालू आहेत. तर एकदा मी कॅमेरा अँगल चेंज करून तुम्हाला दाखवतो की बाहेरचं वातावरण आपल्याला कसं पाहायला मिळते. समोर आपण पाहू शकाल मित्रांनो, डोंगर वगैरे आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी मी इथे कॅमेरा अँगल पहिला चेंज करतो आणि हे बघा मित्रांनो, आत्ता सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते. इथे ऊन येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पाणी बघा किती साचलेलं आहे मित्रांनो. रस्त्यावर किती पाणी आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी खूप पाऊस इथे पडून गेलेला आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळते मित्रांनो. आता आपण तत्पूर्वी आहोत एका गावात ठिकाणीच आणि आपली बस जात आहे वाई या गावाला मित्रांनो. तर आपण निघालो होतो ठाणावरनं. ठाणा ते वाई आजचं आपलं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तसेच जवळजवळ या बसमध्ये 65 प्रवासी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर तत्पूर्वी आपण पाहू शकाल खूप सुंदर आपल्या इथे विलेज म्हणजेच गाव आपल्या इथलं पाहायला मिळते. तर वायपरसुद्धा इथे ऑनच आहेत. तर पहिले एकदा मी वायपर बंद करून घेतो. तर वायपरसुद्धा मी इथे बंद केले आहेत. तत्पूर्वी आपण पाहू शकाल इंटिरियरसुद्धा आपल्याला पाहायला खूप सुंदर पाहायला मिळते. तर बसची आपण स्पीड इथे बघितली तर 120 आपण क्रॉस केलेली आहे आणि थोडंसं आपल्याला बसला कंट्रोलमध्ये आणावं लागेल, कारण की कुठेही ठोकून चालणार नाही मित्रांनो. हे बघा, कारण की रस्ता पण पाहिला तर रस्तासुद्धा खूप छोटा आहे आणि ट्रॅफिकसुद्धा खूपच आपल्या इथे पाहायला मिळते. बघा मी एवढा हॉर्न देतो आहे परंतु गाडीसुद्धा साईडला होत नाही आहे मित्रांनो. हे बघा, समोरच एक व्हॅन चाललेली आहे परंतु साईडसुद्धा देत नाही. मी 3 हॉर्न वाजवतो. इथे आपल्याला 3 प्रकारचे हॉर्न पाहायला मिळतात. 3 हॉर्न मी इथे वाजवले परंतु आपल्याला साईड देत नाही येते मित्रांनो. रस्तासुद्धा खूप छोटा आहे. बघा, इथे आपल्याला ओव्हरटेक केलेलं आहे. 2 लक्झरी बस इथे आपल्याला पाहायला मिळतात परंतु याला मी ओव्हरटेक करू देणार नाही मित्रांनो. तर मी सुद्धा बसचा आपला स्पीड वाढवलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, मी बोललाच होता मागे, जर आपल्याला बसचा स्पीड वाढवला तर बस मात्र इथे ओव्हर कंट्रोल होते आणि 65 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत आहेत. तर त्यांच्या जीवाची काळजीसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागेल मित्रांनो.
तर मी MSRTCची लाल परी या गेममध्ये कशी ॲड केली हे पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंटसुद्धा या कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. तर पुढची व्हिडिओ मी त्यावरच बनवणार आहे की मी ही लाल परी MSRTCची या गेममध्ये कशी ॲड केली हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तुमच्या छोट्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो आणि एक लाईकसुद्धा या व्हिडिओला नक्कीच करा मित्रांनो. तत्पूर्वी आपण पाहू शकाल 2 लक्झरी बस आपल्या इथे पाहायला मिळतात. एकाला तर आपण ओव्हरटेक केलेलं आहे. दरम्यान एक लक्झरी बस आपल्या पुढेच आहे, तिलासुद्धा मी इथे ओव्हरटेक करतोय आणि तिलासुद्धा आपण यशस्वीपणे ओव्हरटेक केलेलं आहे मित्रांनो. परंतु जसं मी मागे बोललो होतो की आपण बसची स्पीड वाढवली तर बस नक्कीच आपल्या हातून ओव्हर कंट्रोल होऊन जाते मित्रांनो. हे बघा डायरेक्टली इथे स्पीड आहे तो एकदम वाढला जातो. जसं की एक्सिलेटर मी दाबतोय तर पटकन इथे पिकअप पकडला जाते. हे बघा मित्रांनो डायरेक्टली इथे पिकअप पकडला जातो आणि बसचा जो वेग आहे हा पटकन वाढतो. त्यामुळे बस इथे कंट्रोल करण्यात थोडंसं मुश्किल होते. तरी आपण पाहू शकाल सुंदर आपल्याला इथे MSRTCची लाल परी इथे पाहायला मिळते. तर कोणी या बसमधनं प्रवास केलेला आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की मी सुद्धा या बसमधनं रिअलमध्ये या बसमधनं प्रवास केलेला आहे. हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात मित्रांनो. तत्पूर्वी आपण इथे टर्न घेत आहोत आणि थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच शेवटच्या स्थानकावर आपण पोचणार आहोत मित्रांनो. तो आहे वाई स्टेशन. तर पूर्वी इथे सिग्नल आपला पाहायला मिळतो मित्रांनो. तर आपल्याला बस इथे मात्र थोड्या वेळ थांबवावी लागेल, परंतु इथे ग्रीन सिग्नल आलेला आहे. आपली बस येईपर्यंत ग्रीन सिग्नल इथे आपला मिळाला म्हणून मी बसला पुन्हा एकदा एक्सिलेटर देऊन आपली बस इथे मात्र वेगवानरित्या पळवत आहे. आपण पाहिलं तर 30-40ची स्पीड होती. आता सुद्धा स्पीड वाढवली आहे मी आणि स्पीड इथे मात्र फटकन वाढताना आपलं पाहायला मिळते. 120 आपण क्रॉस केलेला आहे. 130 या स्पीडने आपण तत्पूर्वी आपली बस पळत आहे आणि हे बघा पुन्हा एकदा छोटा रस्ता आपला पाहायला मिळतो आहे आणि खूप सारं ट्रॅफिकसुद्धा आपल्या इथे पाहायला मिळतात. छोट्या बससुद्धा पाहायला मिळतात, मोठ्या लक्झरी बससुद्धा पाहायला मिळतात, छोट्या व्हॅनसुद्धा पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा गाव इथे आपल्याला पाहायला मिळते. एवढं हॉर्न देऊन सुद्धा बाजूला होत नाही आहेत आणि हे बघा शेवटी बस आपली लागलीच. तर हे बघा मित्रांनो पटकन एक्सिलेटर थोडंसं जरी एक्सिलेटर वाढवलं तर बस आपली खूपच स्पीड पकडते आणि समोरच्या वाहनाला जाऊन ठोकते. ती पण आहे पुढची लक्झरी बस आपल्याला पाहायला मिळते. तर मी एकदा कॅमेरा अँगल चेंज करतो आणि काय आहे पुढे आपण पाहू शकतात. तर इथे आपण पाहू शकाल मित्रांनो एक टर्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु हा पुढचा बसवाला का जात नाही हे मला कळत नाही इथे. तर मी एक काम करतो, रिव्हर्स घेतो आणि रिव्हर्स घेऊन इथनं निघण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, कारण की हा बसवाला इथे बघा अजूनही मागे येतो आहे. तर मी सुद्धा आपली बस मागे घेऊन आणि थोडंसं कट मारून निघण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथे दोन्ही आपल्या बाजूला पाहू शकाल मित्रांनो डाव्या बाजूला 2 छोटे टाटा एस म्हणजेच टेम्पो लागलेले आहेत. तर सिग्नलसुद्धा मी इथे दिलेला आहे, परंतु निघण्यासाठी आपल्या इथे जागाच नाही आहे मित्रांनो. आपण पाहू शकाल स्क्रीनवर. तर थोडा वेळ मात्र इथे वेट करावं लागेल आणि बघा दोन्ही ते टेम्पो निघून गेले. तत्पूर्वी मी इथे रिव्हर्स घेतो आणि निघण्याचा प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो यशस्वीपणे आपण या बसलासुद्धा ओव्हरटेक केलेला आहे. तर का थांबला हे अजूनपर्यंत मला कारण कळलं नव्हतं. ओके, तर मित्रांनो तिथे रेड सिग्नल होता त्यामुळे तो थांबला होता, परंतु ते अगोदरचे 2 टेम्पो गेले. तर तेव्हा ग्रीन सिग्नल होता तेव्हा तो गेला नव्हता आणि आता रेड सिग्नल लागला, परंतु मी निघालो एवढं मला पाहायला मिळालं नाही की रेड सिग्नल आहे. तर तर पाहूया आपण किती वेळाच्या कालावधीत आपण आपल्या शेवटच्या स्थानकावर पोहोचू. तो आहे वाई स्टेशन. तर स्पीड इथे मी वाढवलेली आहे. 120च्या स्पीडने आपली बस आत्ता मात्र ट्रॅव्हल होते आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा मी इथे कॅमेरा अँगल मात्र चेंज केलेला आहे. तर जो इंटिरियर आहे ते इंटिरियरमधनं थोडंसं चालवण्यासाठी सोपं होते म्हणून मी इंटिरियर स्क्रीन मोड मित्रांनो इथे ऑन केलेला आहे आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा तोच रस्ता माझ्या मते इथे रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा तीच बस आपल्यासमोर आलेली आहे लक्झरी बस. हिलासुद्धा मी यशस्वीपणे ओव्हरटेक केलेलं आहे. आत्ता मात्र इथे 3 लक्झरी बस इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र इथे आपला थोडासा बसचा स्पीड कमी करावा लागेल. तसेच आपण स्क्रीनवर पाहू शकाल मित्रांनो आपल्या डाव्या बाजूला एक येलो कलरची मोठी लक्झरी बस आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपल्यासमोर 2 एकमेकांना क्रॉस करताना लक्झरी बस पाहायला मिळत आहेत.
तर चला मित्रांनो, आता मात्र ती वेळ आलेली आहे ओव्हरटेक करण्याची. तर एका लक्झरी बसला तर आपण ओव्हरटेक केलेलं आहे यशस्वीपणे. आणि हे बघा मित्रांनो, आत्ता इथे आपल्याला फाटक इथे पाहायला मिळते आणि तत्पूर्वी इथे थोड्याच वेळात ट्रेन येणार असेल म्हणून इथे फाटक आपला बनवताना आपल्याला पाहायला मिळते. मी कॅमेरा अँगल चेंज करून आपल्याला दाखवतो, झूम आउट करतो आणि हे पाहू शकाल आपण मित्रांनो. ही बघा दोस्त मित्र, इथे एक ट्रेनसुद्धा क्रॉसिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे फाटक इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरम्यान आपलं फाटकसुद्धा उघडलेलं आहे. तर चला आपण चालू करूया आपल्या. हे बघा मित्रांनो, स्पीड पटकन इथे आपला पिकअप घेताना आपल्याला पाहायला मिळते. MSRTCची लालपरी टाटाची आपल्याला एक बस पाहायला मिळते मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपलं स्पीड पकडलेला आहे, 130 क्रॉस आपण इथे केलेलं आहे. तर हळूहळू इथे आपल्याला पावसाचं वातावरणसुद्धा पाहायला मिळते आणि पाऊससुद्धा इथे चालू होते मित्रांनो, आपण पाहू शकाल स्क्रीनवर. तर तत्पूर्वी मी इथे वायपर चालू करतो आहे आणि वीज गरळ्याचा आवाजसुद्धा इथे आपला ऐकायला मिळतो आहे. तर तत्पूर्वी आपण पाहू शकाल पाणीसुद्धा खूप जमलेलं आहे रस्त्यावरती. आत्ताच मात्र थोड्या वेळापूर्वी आपल्याला ऊन पाहायला मिळत होतं, परंतु आपण ट्रॅव्हल करत असताना आपल्या खूप काही क्षेत्रामध्ये वातावरण चेंज आपल्याला पाहायला मिळते. तर आज आपण इथेच थांबूया मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा मित्रांनो.